नमस्कार, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. वेलकम बॅक. मंडळी, नवशक्ती या वर्तमानपत्रातील माझ्या मोगरा फुलला या सदरा अंतर्गत एक लेख शीर्षक आहे स्वप्नांचा मागोवा. आकाशवाणीवर सुंदर सुंदर गाणी ऐकत असताना गायिका आशा भोसले यांचे आर्तस्वर कानी पडले. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा. आणि ते शब्द ऐकून माझं मन उदास झालं. वाटलं असं नेमकं काय घडलं असावं ज्यामुळे गीतकाराने हा विचार केला. हे गाणं लिहिताना त्याची काय मनस्थिती असावी, ते नेमकं स्वप्न काय होतं, कशामुळे एक स्वप्न अकाली कोमेजून जात होतं. कमालीच्या संवेदनशीलतेमुळे मला ते गाणं पुढं ऐकवलं नाही. मी रेडिओ बंद केला. पण ते गाणं, त्यातील स्वप्न हा शब्द माझ्या मनात सतत रुंजी घालत राहिला आणि मी स्वप्नांबाबत विचार करू लागले. तसं ते स्वप्न कोणालाही पडतात. प्रत्येक माणसाला स्वप्न बघायचा हक्क आहे. किंबहुना ज्याला झोप येते त्याला स्वप्न पडू शकतात. स्वप्न बरेचदा आपण झोपलेलं असताना दिसलेलं दृश्य मालिका दर्शन, जे बरेचदा आपल्याच विचारांवर आधारित असतं. कारण आपण झोपलो तरी आपलं अंतर्मन झोपेतही जागृत असतं. जेव्हा दिवसभराची एखादी चांगली वाईट घटना आपल्या मनाला प्रभावित करून जाते तेव्हा आपल्याला स्वप्न पडण्याचा जास्त संभव असतो. तर कधीकधी आपल्या विचाराशी कसलाही काडीचाही संबंध नसलेले स्वप्नही आपणास पडत असतात. स्वप्नात अमुक दिसलं तर तमुक होतं, तमुक दिसलं तर धमुक होतं आणि मग बरंच काही होतं. स्वप्नामुळे काय काय होतं याची पुष्कळ मोठी यादी आपल्याला स्वप्नातही दिसत असते. माझाच अनुभव सांगते. मी कधी कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करू लागले तर त्याच विषयाअंतर्गत मला स्वप्न पडू लागतात. मला तरी वाटतं स्वप्न हे जागृत मनाचा कवडसा असतो आणि आपल्याला जे आवडतं म्हणा किंवा ज्या गोष्टीपासून आपण दूर पळतोय तेच आपल्याला स्वप्नात सामोरं येत असावं. कधी कोणाला स्वप्नात भविष्यही दिसत असतं म्हणे, पण ते स्वप्न खरं होईलच असं कोणीही निश्चित सांगू शकत नाही. बाकी देव जाणे. हे झालं सर्वसाधारण स्वप्नांविषयी. पण खरं तर मला या कोणालाही कधीही पडणाऱ्या स्वप्नांचा मागोवा घ्यायचाच नाही आहे. मला अशा स्वप्नांचा मागोवा घ्यायचा आहे जी स्वप्न तुमच्या आमच्यातील असामान्यत्व बाहेर काढतील. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, जे झोपल्यावर पडतात ते स्वप्न नाही, जे झोपू देत नाही ते स्वप्न. आणि हे असं स्वप्न प्रत्येकाला पडावं, प्रत्येकाने पाहावं आणि प्रत्येकानं पूर्ण करावं. खरं तर स्वप्न म्हणजे एक ध्येय, एक विचार असतो किंवा एखादी कामनाही असू शकते. असं ध्येयाने पछाडलेलं स्वप्न कोणाचंही असू शकतं. आईवडिलांचे आपल्या मुलांप्रती असू शकतं, कुटुंबीय, विद्यार्थी, शिक्षक, नेते, अभिनेते आणि सामान्य माणूसही असं ध्येयपूर्तीचं स्वप्न बघू शकतो. पण ज्याने ते स्वप्न प्रथम मनात साकारलेलं असतं त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. मला आठवतं माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना 10वीत किती पर्सेंटेज पडतील किंवा किती पर्सेंटेज मिळावे असे एका बोर्डवर ते येता जाता दिसेल असं लिहून ठेवलं होतं आणि जवळपास बरेच जणांना तितके पर्सेंटेज मिळालेही. म्हणजे नियोजनबद्ध प्रयत्न केले, स्वप्न बघितले तर ते सत्यात उतरतातच. अभ्यास, जिद्द, चिकाटी म्हणजेच तर यश, आणि हे यश म्हणजेच तर तुमची माझी स्वप्नपूर्ती होय. मात्र स्वप्न म्हणजे केवळ आपली अतिमहत्त्वाकांक्षा नको. स्वप्न आपल्यात प्रेरणा जागवणारं असावं. एखादं कार्य, एखादं ध्येय आपण गाठायचं ठरवलं तर आपल्याला त्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याची वाट म्हणजे स्वप्न असतं. आपल्याला हे स्वप्न आपल्या यशापर्यंत नेऊन पोचवतात. मोठमोठी स्वप्न बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ध्यास हा घ्यावाच लागतो. मगच तुमची स्वप्न पूर्ण होत असतात. स्वप्न बघायला वयाचं बंधन कधीच नसतं. मध्यंतरी उंचाई नावाचा सिनेमा आला होता. त्यात आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पडावात
3 मित्र आपल्या चौथ्या मित्राची शेवटची इच्छा स्वप्न पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करायचं ठरवतात. 1 कदम 1 सास असं करत करत ते आपलं ध्येय साध्य करतात. आपणही आपली छोटी छोटी स्वप्न पुरी करता करता हळूहळू मोठी स्वप्न बघायला हवी. त्याचप्रमाणे पायवाटेने चालायला सुरुवात करून हमरस्ता तयार करायला हवा. कर्तृत्ववान व्यक्तीला काही अवघड नसतं. मात्र स्वप्नांचं नुसतंच स्वप्नरंजनही स्वतःची फसवणूक आणि इतरांची करमणूक होईल असंही होऊ शकतं. आपल्यापैकी प्रत्येकाचंच असेल ना एखादं स्वप्न? नक्कीच असेल, असावं. मग करा त्या स्वप्नाचा पाठपुरावा. डोंगराच्या पायथ्याशी नेहमीच गर्दी असते. शिखरावरची जागा मात्र नेहमीच गुणवंतासाठी, जो तिथपर्यंत जाण्याचे कष्ट घेतो त्या खास लोकांसाठी रिकामी असते. विद्यार्थ्यांनी, तरुण पिढीने नेहमीच मोठी स्वप्ने पाहावीत. मात्र त्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखून जीवनाचा मार्ग निवडावा. त्या स्वप्नासाठी दिवसरात्र एक करावा. नव्या पिढीला अशीच स्वप्न पडली पाहिजे, त्यांना झोपू न देणारी. स्वप्नपूर्तीचा विचार, मनात एक ध्यास, अविरत श्रमाची तयारी, मग जरूर होणार ते स्वप्न साकार. माणूस भूतकाळ वर्तमान काळात जगत असला तरी भविष्याचा विचार जास्त करतो. तो जरूर करावा, कारण त्यामुळे तर आपली सगळी स्वप्न साकार होतात. कष्टाला नेहमीच मधुर फळ लागलेलं असतं. त्यामुळे स्वप्न बघणार असाल, स्वप्नाचा मागोवा घेणार असाल तर कष्टाला नेहमीच तयार असायला हवं. पण क्वचित प्रसंगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडलो तर मात्र नाराज होऊन न जाता प्रयत्न तरी वाढवले पाहिजेत अथवा स्वप्नांची दिशा तरी बदलली पाहिजे. कारण स्वप्न हे काही जीवन नसतं. स्वप्न हे जीवनाचं एक ध्येय, साध्य असू शकतं. शेतकरी शेती करत असेल तर पीक कुठलं, किती घ्यावं, त्याची किती विक्री व्हावी, त्यातून किती फायदा व्हावा हे त्याचं स्वप्न असतं. आणि त्याच्यासाठी त्याला जमीन कसण्यापासून पेरणी करण्यापर्यंत, रोगजंतुनाशक फवारणी, कापणी, नांदणी, खुरपणी, धान्य पोत्यात भरून त्याची विक्रीपर्यंत व्यवस्थित निगा राखायलाच हवी. आणि ह्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या तरच शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण होतात. पण यातलं एकही गणित जर चुकलं आणि ते त्याच्या हातात नसलं तरीही नशिबाला दोष देत बळीराजा पार कोलमडून जातो आणि आत्महत्या करतो. स्वप्नच असतात. आपणच ती पूर्ण करू शकतो. आज नाही तर उद्या करू, पण आपणच ती पूर्ण करणार आहोत हे नेहमीच लक्षात ठेवायला हवं. जीवन सकारात्मकतेने जगणं ही एक महत्त्वाची सवय आहे, जी प्रत्येकाने अंगी बाणायला हवी असं मला वाटतं. अशीच एक ऐकलेली आणि मला भावलेली कथा सांगते. एक छोटा मुलगा वडिलांसोबत बागेत आलेला असतो. गेटवर विविध प्रकारचे फुगे विकायला असतात. मुलगा त्यातील 2 वेगवेगळे फुगे विकत घेतो. त्या फुग्यांबरोबर खेळत असताना दोन्ही फुगे त्याच्या हातातून निसटतात आणि त्यातला एक फुगा मात्र आकाशात भरारी घेऊ लागतो. मुलाला प्रश्न पडतो, एक फुगा उडाला नाही आणि एक आकाशात उडून गेला, असं का? तेव्हा त्याचे वडील सांगतात, जो उडाला त्यात इंधन होतं, हेलियम नावाचा गॅस भरलेला होता, त्यामुळे तो उडाला. आपल्या स्वप्नांनाही प्रेरणा, कार्यकुशलतेचं इंधन द्या, श्रमाची जोड द्या. मग बघा, तुमचं स्वप्नही नक्कीच अशी उंच भरारी मारेल. स्काय इज द लिमिट. हे जीवन खूप सुंदर आहे. मग ते अजून सुंदर करण्यासाठी तुम्हाला झोपून न देणारी स्वप्न जरूर बघा. मात्र सकारात्मकतेची कास कधीच सोडू नका. मंडळी, आताच आपण स्वप्नाचा मागोवा हा लेख ऐकला. लेखन आणि अभिवाचन होतं ज्योती कपिले यांचं. तर मंडळी, आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपण हा लेख लाईक, शेअर, फॉरवर्ड जरूर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया लवकर पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत वाचत रहा, लिहित रहा, व्यक्त होत रहा आणि
स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वप्नाचा मागोवा घ्या. धन्यवाद. थँक्यू.